शॉपिंग करायला. चला आपण जाऊया. वाट बघतो रिक्षाची, तर आम्हाला अजून रिक्षा भेटलेली नाही आहे आणि आत्ताशी आम्हाला रिक्षा भेटली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला, कारण आम्हाला जायचं गावी, त्यासाठी आमची शॉपिंग चालू आहे. आणि आता आम्ही आलो आहे दुकानात आणि आता आम्ही बघतोय मलासाठी ड्रेस. आणि आमचा ड्रेस घेऊन आम्ही चाललो एका हॉटेलमध्ये जेवायला. आणि आम्ही विचार करतो काय घेऊ. आणि आम्ही मागवलं चिकन थाली आणि ती मी खाऊन बघते कशी येते. आणि त्यानंतर काल आम्ही जेवून आलो आणि जेवल्यानंतर आम्हाला बॅग भरायचं होतं, म्हणून आम्ही ब्लॉग कंटिन्यू नाही केला. आता आम्ही करतो पुढचा ब्लॉग कंटिन्यू. आणि आता आम्ही चाललो गावाला. चला आमचं गाव बघू. बेस्टी वेट करतो, अजून आलेली नाही. आता आम्ही बसलेले आहोत गाडी. तर आपण जाऊया आता गावाला. आता आम्ही पोचलो साताऱ्यात आणि आम्हाला बसमध्ये बसून खूप कंटाळा आला, म्हणून आम्हाला लवकरात लवकर घरी जायचं. बुद्ध पौर्णिमा निमित्त आमच्या इथे कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहे. धन्यवाद अध्यक्ष साहेब. यानंतर सतीश पवार यांना विनंती आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावायचे आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर तिचे अध्यक्ष तात्यासाहेब शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचे आहेत. जय भीम जय भीम. या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि या ठिकाणी पुढील कार्यक्रमास सुरुवात होत आहे. या ठिकाणी राजेंद्र पवार यांना विनंती आहे की आपण बौद्ध पूजेच्या पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम.
आमचा कार्यक्रम संपून आता मी आलेली आहे कैरी काढायला. चला आता तुम्हाला मग आमचं रान पण दाखवणार आहे मी. बघू शकतात हे आमचं रान आहे. आणि आता आपण जाऊयात रानामध्ये आणि तिथून कैऱ्या काढूयात. आमचं झाड पण तुम्हाला दाखवते. बघू शकतात ही रानं आहेत सगळ्यांची. आता ते बघू शकतात त्या झाडावरून आम्ही आंबे म्हणजेच कैऱ्या काढणार आहोत. चला आपण जाऊया. पण आत्तापर्यंत आंबे पिकलेले नाही आहेत, फक्त कैऱ्या. चला आता आपण कैऱ्या काढूया. आणि हे सगळीकडे आंबे आले पण आम्हाला वरती जास्त जाताच येत नाही आहे. तिथल्या इथे आम्ही 2-3 आंबे काढलेत. अजून आम्ही आता झाडावर चढून काढणार आहोत. पटकन आंबे काढते नंतर आपण जाऊया घरी. हे आमचं रान बघू शकतात. हे आमचं स्वतःचं रान आहे. आणि आता आम्ही चाललो आहे घरी, कारण आम्हाला रॅलीसाठी रेडी व्हायचं आहे. आता आम्ही आलेलो आहेत घरी आणि कपडे चेंज करून आता आम्ही जेवलो आणि आता आम्ही चालू भीमगीत कार्यक्रम आहे आमच्या इथे. चला आपण ऐकूया त्यांचे गीत.
विश्वातील पहिले शास्त्रज्ञ महात्मा गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहूजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, कुळवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज, संत कबीर, अडीच हजार वर्षापूर्वी आपला भारत बौद्धमय होता. सम्राट अशोकाने बौद्ध शासन पद्धतीने राज्यकारभार केला. परत प्रतिक्रांती झाली आणि त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना नागपूर या ठिकाणी नागभूमीच्या नदीच्या किनारी तुम्हा आम्हाला धम्मदीक्षा दिली. आणि म्हणून ज्या पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली, ज्या पौर्णिमे दिवशीच तथागतांचा जन्म झाला, तीच आजची ही वैशाखी पौर्णिमा. आणि याच वैशाखी पौर्णिमेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं. हीच ती वैशाखी पौर्णिमा. या वैशाखी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा गात आहे वैशाली दिखले रंगीले. प्रथम
नाही